नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 9 एप्रिलला म्हणजे मंगळवारी आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गुढीपाडव्याच्या सणापासूनच नवीन वर्षाला सुरुवात होते. हे वर्ष मराठी नवीन वर्ष म्हणून ओळखलं जातं. तर ह्या गुढीपाडव्या सणामागं अनेक कथा ह्या सांगितल्या जातात. असं म्हटलं जातं की पवित्र ब्रह्मपुराणामध्ये एक असा उल्लेख आहे की भगवान नैसर्गिक आपत्तीने सर्व लोक मरण पावल्यानंतर काही वेळ थांबल्यानंतर जगाची पुनर्रचना केली आणि या दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रयत्नानंतर वेळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्याचे युग सुद्धा सुरू झाले. याच कारणामुळे या दिवशी ब्रह्मदेवांची पूजाही केली जाते. आणि पहा, असं देखील म्हटलं जातं की 14 वर्ष वनवास भोगून म्हणजे रावणाचं दहन करून श्री राम प्रभू आणि सीता माता हे अयोध्यात परतले होते. आणि हा जो दिवस आहे तर तो रावणावर रामाचा विजय म्हणून साजरा केला जातो आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये सर्वांनी गुढीही उभारली होती. आणि हा जो दिवस आहे तर तो अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आणि पहा, या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आंब्याच्या पानांचा आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर घरातील इडापिडा अडचणी सर्व नष्ट होऊन जाईल आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांचे महत्त्व हे सांगितले गेलेले आहे. पिंपळ आणि वडाच्या झाडासोबतच गुलार, कडुलिंब, आंब्याचं झाड याचं महत्त्व हे सांगितलं गेलेलं आहे. जी झाडं आहेत तर ती शुभ मानली जातात आणि या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास आहे असं मानलं जातं. आणि त्यातली त्यात आंब्याच्या झाडाचे डहाळे, आंब्याच्या झाडाचे पानं, आंब्याची फळे यांचा आपण पूजेमध्ये समावेश करत असतो. 5 फळांचा उपयोग हा मांगलिक कार्यासाठी केला जातो. त्यातली त्यामध्ये आंब्याच्या झाडा फळाचा समावेश केला जातो. आंब्याच्या झाडाचे लाकूड हे हवन सामग्रीमध्ये वापरले जाते. आंब्याचे लाकूड वापरून हवन जर केलं तर वातावरणात शुद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आंब्याचे झाड हे मंगळाचं कारक आहे, त्यामुळे याचा वापर शुभ कार्यामध्ये केला जातो आणि आंब्याच्या पानाशिवाय पूजा ही पूर्ण मानली जात नाही. आणि त्याचबरोबर आंब्याची पानं जी आहेत तर ती कलशामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा वापरली जातात. तसेच लग्न सोहळा असताना त्या लग्न सोहळ्यामध्ये मंडप सजवण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. तर पहा, असं म्हटलं जातं की मंडपाला, जे लग्न समारंभासाठी मंडप आपण बांधतो त्या मंडपाला जर आपण आंब्यांची पानं लावली तर कुठल्याही प्रकारची वाईट बाधा किंवा वाईट नजर त्या शुभ कार्याला लागत नाही. म्हणून आंब्याची डहाळी जी आहे तर ती मंडपाला बांधली जातात. आंबा हे फळ जे आहे तर ते हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि हनुमान जे आहे तर ते संकटमोचक देवता म्हणून ओळखली जाते. आणि यामुळेच पहा, गुढीपाडव्याला आंब्याच्या पानांना, कडुलिंबाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला जो हा उपाय आहे ना तो करायचा आहे. तर बघा, आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच गुढी उभारणार आहोत, त्यामुळे त्याच वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. तर आपल्या घराजवळ आपल्याला झाड असेल त्या झाडाची घेऊ शकता किंवा मग इतर कुठे झाड असेल त्या झाडाची तुम्ही घेऊन येऊ शकता. ती स्वच्छ करायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पानं घेताना आपल्याला अगदी स्वच्छ घ्यायची आहेत आणि कुठे फाटली तुटलेली किंवा किडलेली पानं न घेता चांगली पानं आपल्याला घ्यायची आहेत. तर पहा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर ती पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुमच्याकडे जर पिवळं चंदन असेल तर ते पिवळं चंदन आपल्याला या उपायासाठी वापरायचं आहे. जर नसेल तर मग हळद आणि कुंकुची पेस्ट करायची आहे आणि आंब्याच्या झाडाची आपल्याला एक काडी देखील घ्यायची आहे. त्या काडीने आपल्याला त्या आंब्याचे जे 8 पानं आहेत तर त्यावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे. तर पहा, आपल्याला 8 पानं किंवा मग 9 पानांवरती आपल्याला जय श्रीराम लिहायचं आहे. आणि जी 2 पानं उरतील, पहा साईडचे जे 2 पानं आहेत तर त्यावरती आपल्याला शुभ आणि एका पानावरती लाभ लिहायचा आहे. तर जी जय श्रीराम नावाची पानं आहेत तर ती आपल्याला मध्ये टाकायची आहेत आणि साईडनी शुभ आणि लाभ असे 2 पानं ठेवायचे आहेत. आणि हे जे आपल्याला तोरण करायचं आहे.
अशा पद्धतीने आपल्याला 11 पानांचं तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे। तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती जर आपण पाडव्याच्या दिवशी लावलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती प्रवेश करत नाही। आपल्या घरामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे ती सर्व बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही निवास करत असते। यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचे जे दोष आहे, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि आपल्या घरातील व्यक्तींवरती कधीही संकट, अडचणी ह्या येत नाही। तर पहा, हे तोरण जे आहे तर ते तुम्हाला 2 दिवस ठेवायचं आहे। तर पहा, तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला तरी सुद्धा चालेल। म्हणजे तुम्ही हे तोरण जे अमावस्या आहे पहा 8 तारखेला सोमवारी, त्या दिवशी जरी तुम्ही हे तोरण तुमच्या दरवाजाला लावलं आणि त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते तसंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशीच हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। आणि 2 दिवस आपल्या दरवाजावरती हे तोरण ठेवायचं आहे। त्यानंतर ते पानं सुकल्यानंतर आपल्याला ते लगेच दरवाजावरून काढून टाकायचं आहे। कारण जर आपण असं नाही केलं तर ज्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्याच्या दुप्पट आपल्या घरामध्ये हे वाळलेलं तोरण जर आपल्या दरवाजावरती राहिलं तर त्याची दुप्पट नकारात्मकता घरामध्ये शिरत असते। त्याचबरोबर बघा, आपलं जे देवघर आहे तर त्या देवघराला सुद्धा तुम्ही झेंडूची जी फुलं आहेत ती 5 घ्यायची आहेत आणि 5 आंब्याची पानं घेऊन अशा प्रकारचं तोरण तयार करायचं आहे आणि तुमच्या देवघराला लावायचं आहे। यामुळे देवी देवता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद हे आपल्यावरती राहतात। यामुळे तुम्हाला हा एक उपाय सुद्धा करायचा आहे। तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारणार आहोत तर त्या गुढीला कडुलिंबाची पाला तर आपल्याला त्या गुढीला लावायचाच आहे। त्याचबरोबर आपल्याला आंब्याच्या पानांचा डहाळा देखील त्या दिवशी गुढीला लावायचा आहे। कारण या दिवशी कडुलिंबा इतकंच महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना देखील आहे। बरेच जण फक्त कडुलिंबाचा पालाच त्या गुढीला लावत असतात आणि यावेळेस आपल्याला पहा, कडुलिंबासोबत आंब्याचा पानांचा डहाळा देखील लावायचा आहे। यामुळे आपल्यावरती ब्रह्मदेवांची कृपा देखील राहते आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला जो कडुलिंबाचा पाला आहे त्याबरोबर हा आंब्याचा डहाळा देखील जी गुढी आपण उभारणार आहोत त्याला लावायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घराची शुद्धी देखील करायची आहे। ती कशी करायची आहे तर आपल्याला थोडंसं एका तांब्यामध्ये गोमूत्र घ्यायचं आहे किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये जरी घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून त्या पानाने आपल्या घरामध्ये आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचं आहे। तर पहा, हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी दरिद्री आहे, संकट आहे, अडचणी आहे त्या दूर होत असतात। नकारात्मकता, पितृदोष, वास्तुदोष हे सर्व दोष नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते। तर पहा, हा एक उपाय देखील तुम्हाला या दिवशी करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आणि आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका।